मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुवर्णा आणि कुकी अप्पूला बोलतात. कुकी बोलतो, अप्पू मस्करी करत आहे, तू ते सर्वांना सांग. अप्पू बोलते, मी मस्करी का करेल, मी खरंच माझ्या फ्रेंड्ससोबत बाहेर गेले होते आणि पबमध्ये एन्जॉय करायला गेले होते. पुढच्या वेळेस आपण पूर्ण कुकी गँग घेऊन जाऊन तिकडे मजा करू. तेव्हा शशांक कुकीला बोलतो, खूप विश्वासाने तू बोलत होता ना अप्पूबद्दल, आता कुठे गेला तुझा विश्वास. तेव्हा अप्पू शशांकला बोलते, कोण समजतो तू स्वतःला, तू कोण आहेस, मी बाहेर गेले फ्रेंड्सबरोबर किती मजा केली, यात प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा कुकी बोलतो, अप्पू आपण सर्वजण घरात मजा करतो ना, मग पबमध्ये का गेलीस, काय गरज होती. तेव्हा अप्पू बोलते, शशांकला तरी माझ्याबद्दल फोन करून चौकशी करायची काय गरज होती. तेव्हा शशांक सांगतो, घरच्यांना उगीच तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता. तू या घरची लक्ष्मी आहे, ती कधीच चुकीचं वागणार नाही म्हणून सर्वांना सांगणं गरजेचं होतं. मी तुला जेवढं ओळखतं ना तेवढं यांच्यातलं कोणी ओळखत नाही. तेव्हा मात्र अप्पू शशांकवर खूपच हसते. विठूदादा तिला गप्प राहायला सांगतात. शशांक विठूदादांना अप्पूला शिक्षा करा असं सांगतो. तेव्हा बाबी आत्या खूप चिडते आणि बस झालं हे सर्व, तिला आता काय चाललंय हे समजत नाही असं बोलते. तिला आधी वर घेऊन जा. शशांक बोलतो, हे जर सुमी प्राची वागली असती तर त्यांना इतकं सहन आणि माफ केलं असतं का. हिच्यावर नेहमी तुम्ही हक्क गाजवता, मग आता ती चुकतीये तर तुम्ही काहीच बोलणार नाही का. अप्पू शशांकला बोलते, सारखं ओरडून तुला कंटाळा कसा येत नाही रे, तुझ्या या वागण्यामुळे मला फ्रेंड्ससोबत बाहेर जावं लागतं. तेव्हा सुवर्णा सर्वांनी शांत राहा असं सांगते आणि अप्पूला खोलीत जायला सांगते. शशांक बोलतो, ती त्या खोलीत अजिबात जाणार नाही. अप्पू बोलते, का जाणार नाही रे, ती माझी ही रूम आहे, मी माझ्याच रूममध्ये झोपणार आहे, तुला तिकडे जायचं नसेल तर तू बाहेर झोप. शशांक सुवर्णा आणि विठूदादांना बोलतो, तुमच्या हट्टासाठी मी आत्तापर्यंत सर्व सहन केलं, प्रत्येक गोष्ट मी विसरलो, परंतु या प्रकारानंतर ही ह्या घरात राहणार असेल तर मी हे घर सोडून जाणार, मी हिच्यासोबत अजिबात राहू शकत नाही असं सांगतो. अप्पू बोलते, तू जा, पण जायच्या आधी मला कंपनी दे, माझ्यासोबत दारू पी असं म्हणून ती त्याचा हात पकडते. शशांक चिडून तेथून निघून जातो. मानसी त्यांना बोलते, असं वागू नका. सुवर्णा बोलते, कसं वागायचं मग आता त्याने, अप्पू जे वागते ते तुला बरोबर वाटतंय का. तेव्हा सर्वजण अप्पूला समजावत असतात आणि दादांची पारख चुकली असं वाटेल असं आम्ही तुझ्याशी कधीच वागलो नाही, परंतु जर तू तशी वागलीस तर ते आम्ही कोणीच सहन करणार नाही. तेव्हा सुवर्णा मानसीला अप्पूला रूममध्ये घेऊन जायला सांगते. तेव्हा विठूदादा अप्पूला समजवायला आतमध्ये जातात. बाबी आत्याही रागातच तेथून जाते. तेव्हा मानसी अप्पूच्या जवळ जाते. कुकी तिच्या अंगावर त्यांना थंड पाणी ओतायला सांगतो. तेव्हा अप्पू बोलते, त्याची काही गरज नाही. मानसी बोलते, अशा अवस्थेत गेल्यावर भाऊजी तुझ्यावर खूप चिडतील. अप्पू बोलते, मी त्याच्याशी डील करेल. तेव्हा निकीलाही तिला समजावतो. अप्पू बोलते, नाही होणार भांडण, कारण मी काही बोलणारच नाही आणि तो काही बोलला तर मग मी काय त्याला घाबरते का, आणि तसं केलं तर मी त्याला रूममधून बाहेर काढून टाकेल. तेव्हा प्राची अप्पूला तिकडे घेऊन जाते आणि प्राचीला अप्पू ती दारू पिली नाही असं सांगते आणि झालेला सर्व प्रकार सांगते. प्राची तिला बोलते, तू वेडी आहेस का, आणि प्राचीला सांगते, उद्या सकाळी बाबा आल्यावर सर्व क्लिअर होईल, तोपर्यंत तू शांत राहायचं. तेव्हा प्राची हो बोलते तर अप्पू लगेच तेथून जाते. तेव्हा कुकी प्राचीला तुमचं काय बोलणं झालं असं विचारत असतो, परंतु प्राची सांगत नाही. तर इकडे शशांक रूममध्ये खूपच चिडचिड करत असतो. तेवढ्यातच अप्पू तेथे येते, परंतु शशांक तिला थांब असं बोलतो आणि या रूममध्ये अजिबात यायचं नाही असं धमकावतो. अप्पू बोलते, ही रूम माझी पण आहे. तेव्हा शशांक बोलतो, ही पवित्र वास्तू आहे आणि तिचं पावित्र्य या खोलीत सुद्धा आहे, मी तुला ते भ्रष्ट करू देणार नाही. तेव्हा अप्पू बोलते, ठीक आहे, मी सुवर्णा आईच्या रूममध्ये जाऊन झोपते. शशांक तिला अडवतो. तेव्हा अप्पू बोलते, मग नक्की मी जाऊ कुठं, तुला माझ्यासोबत राहायचं नाही, मग मी इथे थांबले काय आणि नाही थांबले काय, तुला काय फरक पडतो. शशांक बोलतो, दूर हो, अजिबात जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. अप्पूला खूप वाईट वाटत असतं. अप्पू बोलते, नेहमीच तू असा का वागतो. शशांक बोलतो, स्वतःकडे पहा, लग्नाआधी पार्टीत काय म्हणाली होती, मला दारू आवडत नाही, मी दारू पित नाही, शेवटी सर्व घरच्यांसमोर आलंच ना. तेव्हा अप्पू बोलते, तुला वाटतं ना मी वाईट आहे, मग मी वाईटच आहे. तेव्हा शशांक तिच्यावर अजूनच चिडतो आणि तिला बोलतो, तू मला विचारून गेली होती का पबमध्ये. अप्पू बोलते, तू मला सोडलं असतं तर विचारलं असतं. तेव्हा शशांक बोलतो, तिथपर्यंत तुला सोडायला आलो असतो, तुझ्याशी लग्न केलं त्याची शिक्षा म्हणून. तेव्हा अप्पू बोलते, कसली शिक्षा, तू तर कधी चुकत नाही.
पण तू एक हुशार सायंटिस्ट आहे आणि त्यातल्या त्यात जगामध्ये फक्त 2च व्यक्ती हुशार आहेत, ते म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे नेत्राताई. ही गंमत म्हणजे तुमच्या दोघांचंही माझ्याबद्दलचं मत सेम आहे. मी कशी चुकीची मुलगी आहे, कशी वाईट आहे, मी कसं तुला डिझर्व करत नाही, या सर्व गोष्टी तू मला सांगत आला. तेव्हा शशांक बोलतो, कुणाच्या सांगण्यावरून मी माझं मत कधीही ठरवत नाही. तुला मी खूप चांगलं ओळखतो. अप्पू बोलते, मला जे करून आनंद भेटतो ते सर्व मला करू देत. शशांक बोलतो, तू स्वतःला कधीच बदलणार नाही का? तेव्हा अप्पू बोलते, मी स्वतःला का बदलू? तुला सांगितलं ना, तुला बदलायला सांगितलं तरी तू बदलणार आहेस का? मी पण नाही बदलणार, मी पण अशीच आहे. आणि तुला माझ्यासोबत राहायचं नाही, मग काय फरक पडतो तुला मी कशीही वागले तरी? उद्या बाबा येणार आहे, मी बाबाबरोबर घरी जाणार आहे. शशांक बोलतो, मग चांगली गोष्ट आहे. असं म्हणून झोपायला तो बाहेर निघून जातो. अप्पू त्याला बोलते, तू नेत्राताईला बोलावून घे. शशांक बोलतो, नशेत तू काहीही बोलू शकत नाही. मग अप्पू त्याला फोन आणि चार्जर देते आणि बोलते, उगीच माझ्यामुळे तुमचं बोलणं अर्धवट राहायला नको. तेव्हा शशांकला खूप वाईट वाटतं. तो लगेच तिकडून जातो. अप्पू दरवाजा बंद करून खूपच रडत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे बाहेर शशांकलाही झोप लागत नसते. त्याला अप्पूचं वागणं आठवत असतं. तर इकडे अप्पूला शशांक तिच्यावरचा विश्वास नाही या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं. आतमध्ये अप्पू खूपच रडत असते. तेव्हा ती स्वतःशीच बोलत असते की मी लंगडत चालले, याचा अर्थ मी दारू पिले असं ह्या घरातील सर्वांना कसं वाटू शकतं? ह्या खडूसचा पण माझ्यावर अजिबात विश्वास नाही. माझा पाय दुखत आहे हे त्याला एकदाही मला विचारावंसं वाटलं नाही का? मी लंगडतीये त्याचं दुसरंही कारण असूच शकतं ना. पण लगेच माझ्यावर आरोप करून मोकळा झाला, म्हणूनच मी हे नाटक केलं. परंतु जाऊ देत, उद्या बाबा घरी आल्यावर घरातील सर्वांना सत्य समजेल. मग खडूसलाही त्याच्या बोलण्याचा खूपच पश्चाताप होणार आहे. असं म्हणून ती अजूनच रडू लागते. तर बाहेर शशांकलाही झोप येत नसते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये डॉक्टर कौशिक कानिटकरांच्या घरी येतात. तेव्हा शशांक अप्पूवरून त्यांना खूप काही सुनावत असतो, खूप काही बोलत असतो, त्यांचा खूप अपमान पण करतो. तेव्हा डॉक्टर कौशिकांना हे सर्व खरं वाटतं. त्यांना माहीत नसतं की अप्पूने एवढं मोठं नाटक केलं आहे. तेव्हा डॉक्टर कौशिक अप्पूला बोलतात, जिथे आपल्या भावनांची किंमत नाही तिकडे थांबण्यात काहीच अर्थ नाही. आता आपण निघूयात. शशांकने डॉक्टर कौशिक आणि अप्पूचा अपमान केल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत असतं. ते शशांकवर खूपच चिडलेले असतात. तेव्हा डॉक्टर कौशिकांचं हे बोलणं ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता घरातील सर्वांसमोर खरं सत्य येईल का की अप्पू दारू पिलीच नव्हती? प्राची घरातील सर्वांना हे सत्य सांगेल की अप्पू स्वतःच्या तोंडाने सांगेल? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून कळवा. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.